हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर गुड आफ्टरनून सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, भरभराटीचा तसेच स्वस्त असा जाओ अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर गुड आफ्टरनून सगळ्यांना। तर आता 3:30 वाजलेले आहे आणि मी 3:30 वाजेपासून आपल्या व्लॉगची सुरुवात करीत आहे। तर आधीचा जो व्लॉग आलेला होता तुम्ही जर बघितला असेल क्लिनिंगचा, तर त्याच दिवशीचा हा व्लॉग आहे। तर हा दुपारपासून सुरू केलेला व्लॉग आहे मी। तर आज काय बनत आहे, तर आज केक बनत आहे, कारण काही स्पेशल होता आज। तर आज होता फादर्स डे, संडेला होता फादर्स डे आणि त्याच दिवशी मी क्लिनिंग वगैरे काढली होती। तर दुपारपर्यंत ती क्लिनिंग वगैरे झाली माझी आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे झाली आणि त्याच्यानंतर दुपारी मी मग ना व्लॉगची परत सुरुवात केली। तर बघा इथे बटरफ्लाय किती छान फुलांवर वगैरे मस्त बागडत आहे ती इकडे तिकडे आणि दिसायलाही मस्त होती ना ती। रंगीबेरंगी फुलपाखरं बघून खरंच खूप छान वाटतं, छान दिसतात ते। तर मी ना दुपारी केक बेक करायला ठेवून दिला होता आणि त्यानंतर बाकीचे कामे मी करत बसली होती, कारण आज सकाळी थोडी क्लिनिंग वगैरे झाली होती घराची आणि मग काही कपडे वगैरे पडदे वगैरे मी सगळं धुवायला काढलं होतं। बघा मस्त असा केक झालेला आहे, छान स्पंज आलेला आहे, त्याला मस्त स्पॉन्जी झालेला आहे बिस्किटचा केक। तर याची रेसिपी आपल्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये आलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तर अगदी छान स्पॉन्जी मस्त झाला होता केक आणि चवीलाही खूप छान झाला होता। तर नंतर मग मी बाकीची कामे करायला घेतली, केक झाला होता तर तो ठेवून दिला मी फ्रीजमध्ये। मग तर जसं की मी सांगितलं की आज फादर्स डे आहे आणि त्यामुळेच मी केक वगैरे बनवलेला आहे। तर मी म्हणजे माझ्याकडे आजपर्यंत मी कधीच फादर्स डे, मदर्स डे वगैरे कधीच काही सेलिब्रेट केलेलं नाही आहे, पण यावेळेस ना मुलांची इच्छा होती, सक्षम आणि अपेक्षाची की फादर्स डे मम्मी सेलिब्रेट करूया आपण। तर म्हणून ना अपेक्षा म्हणत होती की केक मम्मी बाहेरून घेऊन येऊ आपण। तर मी म्हटलं की मी घरीच बनवते केक। तर मग केक मी बनवला आणि सक्षम ना त्याच्या पप्पांसाठी गिफ्ट घ्यायला गेलेला आहे। तो म्हणत होता की मला पप्पाला गिफ्ट पण द्यायचं आहे म्हणून। तर त्याच्या बिगी बँकमध्ये ना थोडे पैसे होते, तर ते त्यांनी काढले आणि तो त्यांच्यासाठी टी शर्ट आणायला गेलेला आहे। तर आणि याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे, ते झोपलेले आहेत कारण संडे आहे। तर आज सुट्टी आहे त्यांना, जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर ते आराम करत आहे। तर आम्ही इकडे केक वगैरे बनवला, मी आणि अपेक्षा आम्ही किचनमध्ये होतो, त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे। आता उठल्यानंतरच आम्ही त्यांना सांगू की आज फादर्स डेचं सेलिब्रेशन वगैरे करत आहो म्हणून। फादर्स डे आहे माहिती आहे त्यांना, कारण मुलांनी सकाळी विश केलं त्यांना, मात्र सेलिब्रेट करत आहो हे काही माहिती नाही आहे त्यांना। तर अपेक्षाने ग्रीटिंग कार्डही बनवलं होतं, मात्र तिने ना सॅटर्डेला ते ऑफिसमधनं यायच्या आधीच बनवून ठेवलं होतं, कारण दुसऱ्या दिवशीच जसा आज संडे होता तर ती म्हणाली की पप्पा घरीच राहणार, तर पप्पांना दिसणार की मी ग्रीटिंग वगैरे बनवत आहे म्हणून। तर तिला ते सगळं सरप्राईज ठेवायचं होतं, म्हणून तिने ते ऑफिसमधून येण्याआधीच सॅटर्डेला ग्रीटिंग वगैरे बनवून घेतलं होतं त्यांच्यासाठी। आणि जसं की मी सांगितलं की मी आधी असं काही सेलिब्रेट वगैरे नाही केलेलं आहे, फादर्स डे, मदर्स डे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, मात्र यावेळेस पहिल्यांदाच करत आहे। तर मुलांची इच्छा होती, तर मुलं आता मोठी होत आहेत, तर काही गोष्टी त्यांच्या आनंदासाठी आपल्याला त्यांच्या मनानुसारही कराव्या लागतात। तर चला थोडं आपल्यामध्ये चेंज आणावा लागतो आपल्याला। आणि मग हे सगळं मी मगाशी काढून ठेवलं होतं, सकाळी क्लिनिंग केली तेव्हा। तर हेच सगळं मी एका बोरीमध्ये वगैरे भरून घेतली रद्दी। तर मग हे उठले वगैरे होते, तर त्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही फादर्स डे आज सेलिब्रेट करतो आहे म्हणून। तर मग ते उठले, फ्रेश वगैरे झाले आणि मग केक वगैरे काढून आणला मी आणि मग ना सेलिब्रेशन सुरू केलं। तर ही जी टी शर्ट ते घालून दिसत आहे, तर ही सक्षमनीच आणली होती आणि अजून एक टी शर्ट आणली होती त्यांनी, तर ती नंतर मग अपेक्षाने दिली त्यांना। तर मी म्हटलं आणली आहे तर एक घालून घ्या, कारण 2 आणल्या होत्या टी शर्ट।
तर त्यांनी घालून घेतली आणि असंच आम्ही छोटंसं छान सेलिब्रेशन केलं. तर कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर छान झालं सेलिब्रेशन. तर मुलांनाही आनंद झाला होता आणि त्यांनाही छान वाटलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला दिसलंच असेल की त्यांनाही आनंद झाला होता. तर चला, तर अपेक्षाने गिफ्ट आणि तिने बनवलेलं ग्रीटिंग त्यांना दिलं. तर बघा, ग्रीटिंग छान बनवलं होतं तिने. कोट आणि त्याच्यामध्ये असं व्हाईट शर्ट आणि त्या व्हाईट शर्टावर तिने ते सगळं मेसेज लिहिला होता. तर छान बनवलं होतं तिने ते ग्रीटिंग वगैरे. टेस्ट छान झाली आहे. तर गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि आता ना संध्याकाळ झालेली आहे. तर एका लग्नाला चाललेलो आहोत आम्ही. वानाडोंगरीला जायचं आहे लग्नाला. तर घरी तयारी वगैरे केली आणि थोडं शूट करते म्हटलं तर लाईनच गेली. त्यामुळे घरी मग काहीच व्हिडिओ वगैरे घेतले नाही. आता थोडं पेट्रोल पंपवर थांबलो होतो आम्ही. तर तिथेच मग शूट सुरू केलं मी संध्याकाळचं. तर वानाडोंगरीला लग्नाला जायचं होतं आणि संध्याकाळचं लग्न होतं. तर तिथेच चाललो होतो आम्ही. तर बाबडे सभागृहामध्ये लग्न होतं आणि याआधीही मी या हॉलमध्ये आलेली आहे. मागे लग्न वगैरे होतं तेव्हाही मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आणि गाडी थोडी लांबच पार्क केली होती आम्ही, कारण इथे आता थोडं पुलाचं काम सुरू आहे रोडवर. त्यामुळे या रोडने तसंही भरपूर वाहतूक असते. फॅक्टरीज वगैरे आहेत या रांगेमध्ये. नंतर स्टेजवर वगैरे जाऊन भेटून आलो आम्ही नवरदेव नवरीला. आणि मग हे यांचे काही मित्र वगैरे आले होते लग्नात, तर त्यांनाच भेटत होते ते. आणि मग जेवणं वगैरे केलीत आम्ही आणि मग थोड्या वेळाने घरी निघालो आम्ही. तर असा होता माझा आजचा दिवस. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.